अखेर महायुतीचा आता ठरलेला आहे। राजकीय वर्तुळातून मोठी बातमी येते। मुंबईमध्ये महायुती एकत्रित निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। ते राज्यात काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा महायुतीचा निर्णय आहे। स्वतंत्र लढले तरी निवडणुकीनंतर त्या ठिकाणी पुन्हा एकत्र येणार असंही ठरतंय। तर विरोधकांना फायदा होऊ नये म्हणून महायुतीची ही रणनीती असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। तर दिवाळीनंतर आता निवडणुका कधीही घोषित होतील आणि महायुती महाविकास आघाडी दोन्ही बाजूने जोरदार सध्या तयारी सुरू आहे। काही ठिकाणी एकत्रित, काही ठिकाणी स्वबळाचा नारा। मात्र महायुतीची आता रणनीती ठरलेली आहे। मुंबईमध्ये महायुती एकत्रित लढणार असल्याचं कळतंय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। कृष्णात, महायुती मुंबई महापालिकेत एकत्रित लढणार या रणनीतीवर आता बहुधा हे सगळं उत्तर मिळतं आहे। काय नेमकं यावर रणनीती ठरली? अनुपमा, मुंबई महापालिका निवडणूक ही महायुतीच्या दृष्टीने आणि खास करून भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कारण यापूर्वी एक हाती सत्ता भाजपला मुंबईवर कधी मिळवता आली नाही। ती शिवसेनेच्या साथीने सत्तेत सहभागी आतापर्यंत झाली होती, परंतु आता यावेळी मात्र महायुती म्हणून जरी लढणार असली तरी जास्तीत जास्त जागा भाजपच्या कशा पद्धतीने निवडून आणता येतील अशा प्रकारची एक रणनीती ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यामध्ये सुरू आहे आणि त्याच दृष्टिकोनातून जर एकत्र लढलो गेलं तर सत्ता काबीज करता येईल अशा प्रकारची एक रणनीती असणार आहे। आणि त्यामुळेच जरी इतर ठिकाणी म्हणजे मुंबई महापालिका सोडून इतर ठिकाणी मात्र ज्या ठिकाणी जो पक्ष ताकदवर असेल किंवा त्या ठिकाणी युती करणं गरजेचं असेल तर त्या ठिकाणी युती की महायुती म्हणून एकत्र लढेल। परंतु ज्या ठिकाणी युती करणं गरजेचं नाही आणि दोन्ही पक्षांना जर तिथं मार्ग ठरत असेल युती, तर त्या ठिकाणी मात्र वेगवेगळ्या लढण्याची भूमिका देखील स्पष्ट केली जाते। परंतु मुंबई महापालिकेत मात्र महायुती म्हणून एकत्र लढण्याचा जवळपास निश्चित झालेला आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। ते राज्यात काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा सुद्धा महायुतीचा निर्णय, मात्र मुंबई महापालिकेसाठी आता रणनीती ठरलेली आहे आणि महायुती मुंबई महापालिकेत एकत्रित निवडणूक लढणार यावर आता शिक्कामोर्तब होईल।